हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर 15 दॅट इज बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. हा जो चॅप्टर आहे थोडासा मोठा चॅप्टर आहे, खूप जास्त थिअरी याच्यामध्ये आहे, पण त्यातला इम्पॉर्टंट काय आणि त्यासोबतच पीवायक्यूज मध्ये कोणते क्वेश्चन विचारले गेलेत ते सगळे आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे. सो लेट अस स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे राईट नोट ऑन इन सिटू आणि EX2 कन्झर्वेशन. आता हे एकत्र आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये असं पण येऊ शकतं की फक्त NC2 वरती लिहा किंवा फक्त XC2 वरती लिहा. सो त्यामुळे या दोघांचा आन्सर करून ठेवायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हाऊ मेनी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स हॅव बीन आयडेंटिफाईड अराउंड द वर्ल्ड. सो याचा नंबर तुम्हाला लिहायचा आहे 34 आणि त्यासोबतच व्हॉट डू यू मीन बाय बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स याचा पण आन्सर तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. सो बेसिकली हे जे क्वेश्चन्स आहेत ते रिपिटेटिव्हली विचारले गेलेले आहेत. सो शक्यता आहे की याच्यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येतील. त्याच्यामुळे या क्वेश्चन्समध्ये जे काही कंटेंट आहे, जे पण डिफाईन आहे, एक्झाम्पल्स असेल, मायन्यूट डिटेल्स असतील, हे सगळे तुम्हाला करायचे आहेत सो दॅट काही मिस नाही झालं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे व्हॉट आर मेजर सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. आता व्हॉट आर मेजर सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन आहे, हे सगळे पोल्युशनचे कॉजेस तुम्हाला करायचे आहेत, सोर्सेस करायचे आहेत, त्याचे इफेक्ट्स काय होत आहेत तर ते करायचे आहेत. ठीक आहे. सो या ठिकाणी मी फक्त सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन लिहिलंय, तर तुम्हाला इथेच वॉटर पोल्युशनसाठी पण करायचं आहे. ठीक आहे. त्यासोबतच नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन आहे, तर कॉजेस ऑफ एअर पोल्युशन पण करायचं आहे. इफेक्ट्स ऑफ एअर आणि वॉटर पोल्युशन पण करायचं आहे. ठीक आहे. सो हे पण पॉईंट्स याच्यासोबत तुम्हाला करायचे आहेत, कारण हे ऑलरेडी पीवायक्यूज मध्ये आलेलं आहे. पण आता जे क्वेश्चन्स येतील ते याच्याशीच निगडीत असणार आहेत आणि थोडेसे मॉडिफाय केले जातील. मग ते मॉडिफिकेशन काय असेल तर कॉजेस विचारले तर आता इफेक्ट्स विचारतील, किंवा सोर्सेस विचारलं असेल तर आता कॉजेस विचारतील. सो हेच याच्यामध्ये मॉडिफिकेशन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बायोमॅग्निफिकेशन. अगेन हा क्वेश्चन पण खूपदा विचारलाय. मग व्हॉट डू मीन बाय बायोमॅग्निफिकेशन असेल तर ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. सो हे जे डिफाईन आहे तर ते 2014 किंवा 2013 मध्ये पण विचारलं गेलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिफाईन पोल्युशन. सो डिफाईन पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, सगळ्या प्रकारचे पोल्युशन याच्यामध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. फक्त डेफिनेशन विचारली असेल तर ती येईलच, पण त्यासोबतच इन जनरल तुम्हाला जर हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी वगैरे आला तर कॉजेस ऑफ पोल्युशन, इफेक्ट्स ऑफ पोल्युशन, टाइप्स ऑफ पोल्युशन हे सगळं याच्यामध्ये आलं पाहिजे. सो जेव्हा तुम्ही पोल्युशनचा अभ्यास कराल तेव्हा या सगळ्या गोष्टींचा पण अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिफाईन्ड रोल ऑफ सिटीजन्स इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि ओपन एंडेड क्वेश्चन आहे असं आपण ह्याला म्हणू शकतो, कारण तुम्हाला जे वाटतंय ॲज अ सिटीजन ते तुम्ही याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहू शकता.